2 दिवसापूर्वी कोदरणच्या उपसरपंचाची निवड झाली। या निवडीनंतर मंगेश जगताप यांच्या पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्यावर तोंडसुख घेतले। मी वेगळ्या दिशेने चालल्यामुळे मला पदावरून बाजूला केले ते सांगत होते। मात्र मी तुळजापूर येथे जाऊन जे म्हणणे आईसाहेबांकडे मांडले त्याच्यावर मंगेश जगताप यांनी कसलेही उत्तर दिले नाही। दुसऱ्यांना पुढे करून माणसे अंगावर सोडायचे हे त्यांची खोड जुनीच आहे। 5 वर्षे जगताप गटाचा सरपंच राहील असे मंगेश जगताप यांनी तुळजापूर येथे दिलेल्या शपथविधीमध्ये ठरले होते। गुण गटाचा सरपंच करायचे असे ठरले नव्हते। तरी 1.5 वर्षातच जगताप आणि गुण गटाच्या नेत्यांनी एकत्र येऊन सरपंचपद गुण गटाला दिले आणि शपथ मोडली। हे मी 8 दिवसापूर्वी तुळजापूर येथे जाऊन व्हिडिओ करत सांगितले होते। मात्र त्याच्यावर मंगेश जगताप यांच्याकडून कसलेही उत्तर आलेले नाही। त्यांनी फक्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेसमोर जाऊन गुण गटाचा सरपंच करायचा ठरले होते असे सांगावे। ते देवीचे भक्त आहेत, त्यामुळे तुळजाभवानी माता कोणाची खरे व कोणाचे खोटे ते पाहून घेईल। त्यांनी तुळजापूर येथे जाऊन फक्त शपथविधीमध्ये जे काय ठरले होते ते जाहीरपणे मांडावे, त्यानंतर भवानी मातेचा याचा निर्णय घेईल। त्यांचा व्हिडिओ मी पुढे काही बोलणार नाही। मंगेश जगताप हे कार्यकर्त्यांना बडकून देत माझ्यावर आक्षेप घ्यायला सांगत आहेत। ते स्वतः मात्र यावर कसलेही प्रतिक्रिया देत नाहीत, गप्प राहत आहेत। नवीन उपसरपंच निवडीनंतर 1 जणांनी मंदिरामधील सभेत सुधीर जगताप हे उपसरपंच झाल्यापासून कोदरण गावात काळा दिवस झाल्याचे सांगितले। परंतु मी त्यांना सांगू इच्छितो हे की तुम्हाला एकट्याला ठरवण्याचा अधिकार नाही। कोदरण गावातील लोक तुम्हाला ओळखून आहेत। माझी उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर लोकांची किती कामे झाले हे लोकांना माहीत आहे। त्यामुळे तुम्ही दुसरे माणसे पुढे करून काही बोलायला सांगितले तरी त्याचा उपयोग होणार नाही। मी लोकांमध्ये जाऊन काम करतो, हे तुमचे मूळ दुखणे आहे, त्याला माझा नाईलाज आहे। आपण किती दारू पाजून माणसे अंगावर सोडली, कुणाला किती बॉम्बा मारायला सांगितल्या, तरी मी माझे काम चालूच ठेवणार आहे। फक्त मी तुळजापूरला जे बोललो त्याच्यावर मंगेश जगताप यांनी तुळजापूर येथे जाऊन उत्तर द्यावे ही मला अपेक्षित आहे।